रेडी टू मूव मध्ये फ्लॅट पाहणार आहोत। 3+24 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही। खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। खूपच सुंदर नॅचरल सिटी व्ह्यू पाहायला मिळत आहे। किचन मध्ये आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळत आहे। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून एक 12 ते 14 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती रेडी टू मूव मध्ये फ्लॅट पाहणार आहोत। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील+24 फ्लोअरची बिल्डिंग आहे ही। यामध्ये आपल्याला 1 BHK आणि 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। एकदम प्राईम लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे। रोड टच देखील आहे। तर चला आपण बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी पाहून फ्लॅटकडे वळूया। मित्रांनो, आता आपण 21व्या माळ्यावरती आलो आहोत। टोटल 24 माळ्याची बिल्डिंग आहे ही। एका फ्लोअरला टोटल आपल्याला 8 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये 1 BHK 2 BHK असे फ्लॅट असणार आहे आणि टोटल 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहेत। तर वळूया आता आपण 1 BHK फ्लॅटकडे। पण फ्लॅट पाहण्या अगोदर आपण लॉबी एरिया पाहू शकता। खूपच सुंदर असा लॉबी एरिया पाहायला मिळतोय। समोर आहे 1 BHK फ्लॅट। फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 440। फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला सुंदर असा लॅमिनेटेड डोअर आपल्याला पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूम। खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। लिव्हिंग रूमला आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग देखील पाहायला मिळत आहे। पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहून समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन आणि नॅचरल सनलाईट खूपच सुंदर अशी पाहायला मिळणार आहे। तुम्ही पाहू शकता आता आपल्याला खूपच सुंदर अशी सनलाईट पाहायला मिळते आणि फॅनची तर मला असं वाटतं गरजच पडणार नाही। खूपच सुंदर अशी आपल्याला हवा पाहायला मिळते। ईस्ट वेस्ट फेसिंग आहे मित्रांनो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहून या बाल्कनी मधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच सुंदर नॅचरल सिटी व्ह्यू पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा मित्रांनो, या लिव्हिंग रूमच्या बाल्कनी मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। माझ्या राईट साईडला आपण पाहतोय पॅसेज एरिया। थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळणार आहे। खूपच स्पेशियस वॉशरूम पाहायला मिळते मित्रांनो। वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल, जिथे आपण 1000 लिटरच्या पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत। तसं पाहायला गेलं या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी पाहायला मिळणार आहे। माझ्या राईट साईडला आपण पाहतोय 1 BHK फ्लॅटचा किचन। किचनमध्ये आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप पाहायला मिळत आहे। डबल प्लॅटफॉर्म किचन पाहायला मिळत आहे। माझ्या लेफ्ट साईडला समोर आपण पाहताय फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। त्याच्या बाजूला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस। समोर आपण पाहतोय किचनची विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल, तिथे आपण ग्रिल किंवा इनयुजेबल ग्रिल लावून त्याचा वापर करू शकणार आहोत। पूर्ण बाहेरचा व्ह्यू पुन्हा एकदा पाहतोय आपण। पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। प्लॅटफॉर्मला खूपच सुंदर असा ग्रेनाइटचा वापर केलेला पाहायला मिळणार आहे आपल्याला। समोर आपण पाहू शकता महानगर गॅसचं कनेक्शन देखील या ठिकाणी आलेलं आहे। पुढे मित्रांनो, या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे। समोर आहे मास्टर बेडरूम। बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूम मध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर वॉशरूम एरिया। वॉशरूम एरिया पाहून झाल्यानंतर समोर आपण पाहत आहोत बेडरूम। मित्रांनो, या फ्लॅटची प्राइस आहे ऑल इन्क्लुसिव्ह 48 लाख।
यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. हा फ्लॅट जर आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल, दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.